नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण बी ए भाग 2मध्ये भूगोल या विषयाला प्रवेशित झाला आहात. आपण प्रवेश घेतलेला आहे. आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी प्रथम स्वागत करतो. बी ए भाग 2ला आपण भूगोल शिकण्यापूर्वी बी ए भाग 1मध्ये आपण 2 सत्रामध्ये 2 सेमिस्टरला 2 पेपर शिकला. यामध्ये सेमिस्टर क्रमांक 1मध्ये जिओमॉर्फॉलॉजी भूरूपशास्त्र हा विषय तुम्हाला मी शिकवला. तर सेमिस्टर क्रमांक 2ला पेपर नंबर 2 ह्युमन जिओग्राफी हा मला शिकवला. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या वर्षी तुमचा अभ्यासक्रम 19-20 शैक्षणिक वर्ष 19-20मध्ये बदलला होता. आता तसंच शैक्षणिक वर्ष 2020-21मध्ये भूगोल या विषयाचा अभ्यासक्रम बदललेला आहे. हा अभ्यासक्रम हा सेमिस्टर क्रमांक 3मध्ये तुम्ही निवडलेल्या भूगोल या ऑप्शनल विषयासाठी 2 पेपर आहेत. त्यामध्ये पेपर नंबर 3 हा क्लायमेटॉलॉजी म्हणजे हवामानशास्त्र हा विषय आहे. तर पेपर नंबर 4 हा जिओग्राफी ऑफ इंडिया आहे. असे 2 पेपर सेमिस्टर क्रमांक 3ला तुम्हाला बी ए भाग 2ला आहेत. सेमिस्टर क्रमांक 4ला तुम्हाला 5 आणि 6 असे 2 पेपर असतील. त्यामध्ये एक पेपर आहे इकॉनॉमिक जिओग्राफी आणि दुसरा पेपर आहे तो म्हणजे एन्व्हायरमेंटल जिओग्राफी किंवा एन्व्हायरमेंट जिओग्राफी असा पेपर आहे. तर चला, आजच्या तासाला तुम्हाला बी ए भाग 2ला सेमिस्टर 3ला अभ्यासासाठी असलेला पेपर नंबर 4 हा अभ्यासाला आहे. या पेपरमध्ये कोणकोणते घटक युनिट्स तुम्हाला अभ्यासाला आहेत याची चर्चा करू. तत्पूर्वी तुम्हाला 2च मिनिटामध्ये मी सांगेन, विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बी ए भाग 2ला भूगोलशास्त्र हा विषय निवडला आहे. बी ए भाग 2चा जो पेपर नंबर 4 आहे तो त्या पेपरचं नाव आहे जिओग्राफी ऑफ इंडिया. हा पेपर तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोणती क्लास 1, 2, 3ची कोणतीही पोस्ट एक्झाम तुम्ही देण्यासाठी अपेअर झाला तर तुम्हाला मुख्य आणि त्या अगोदरच्या चाळणी परीक्षेला भूगोलशास्त्र या विषयातील अनेक प्रश्नांची उत्तरं ही द्यावी लागतात. यामध्ये अनेक प्रश्न हे जिओग्राफी ऑफ इंडिया या पेपरमधले तुम्हाला या अभ्यासक्रमामध्ये या स्पर्धा परीक्षेला असतात. त्यामुळं हा पेपर तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा असणारा हा पेपर विद्यार्थी मित्रांनो आहे. या पेपरमध्ये 4 युनिट आहे. मी तुम्हाला हा पेपर शिकवणार आहे. आपल्या सर्वांना ज्ञात आहे, माझं नाव डॉक्टर बी.टी. निकम. मी भूगोलशास्त्र विभाग प्रमुख आहे. तुम्हाला हा पेपर शिकवतो. या पेपरमध्ये असणारी 4 युनिट पुढील प्रमाणे आहेत. पहिलं युनिट आहे फिजिकल सेटअप. दुसरं युनिट आहे पॉप्युलेशन. तिसरं युनिट आहे रिसोर्सेस अँड इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज. तर चौथं युनिट आहे सोशल अँड रिजनलायझेशन ऑफ इंडिया. अशी 4 युनिट तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये या ठिकाणी आहेत. यामधला पहिल्या युनिटची चर्चा आपण करू. यामध्ये पहिलं युनिट आहे फिजिकल सेटअप. याला मराठीमध्ये भारताची प्राकृतिक रचना असं संबोधलं जातं. यामध्ये भारताच्या प्राकृतिक रचनेमध्ये या असणाऱ्या फिजिकल सेटअपमध्ये यापूर्वीच्या असणाऱ्या सिलेबसपेक्षा थोडासा ॲडिशनल केलेला असा अभ्यासक्रम यामध्ये आहे. यामध्ये 4 मुद्दे आहेत. कोणकोणते आहेत ते प्रथम मी वाचतो. स्क्रीनवर आपल्याला दिसत असतील किंवा दिसतील आपल्याला. यामध्ये
प्रकरणाचं नाव, युनिटचं नाव आहे फिजिकल सेटअप. यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे लोकेशन अँड फिजिओग्राफिक डिव्हिजन ऑफ इंडिया. लोकेशन अँड फिजिओग्राफिक डिव्हिजन ऑफ इंडिया. पॉईंट 2 आहे जनरल क्लायमॅटिक रिजन. पॉईंट 3 आहे टाईप्स ऑफ सॉईल. आणि पॉईंट 4 आहे टाईप्स ऑफ नॅचरल व्हेजिटेशन. असे 4 मुद्दे या प्रकरणामध्ये आहेत. या प्रकरणाचा विस्तार जर विचारात आपण घेतला तर खूप मोठा असा विस्तार आहे या असणाऱ्या या प्रकरणाचा. यापूर्वीच्या अभ्यासक्रमामध्ये हे असणारं प्रकरण एका सत्रासाठी अभ्यासाला होतं, परंतु UGCच्या नवीन नियमानुसार आपल्या विद्यापीठाने ठरवलेल्या अभ्यासक्रमानुसार हे एक पहिलं प्रकरण आहे. या प्रकरणाचा थोडक्यात सारांश आपण विचारात घेऊ. यामध्ये फिजिकल सेटअपमध्ये पहिला मुद्दा आहे लोकेशन अँड फिजिओग्राफिक डिव्हिजन ऑफ इंडिया. तुम्हाला या ठिकाणी 2 जोड मुद्दे आहेत. पहिलं आहे तो म्हणजे लोकेशन ऑफ इंडिया, भारताचं स्थान. हे स्थान भूगोलाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासत असताना हे स्थान 3 प्रकारे अभ्यासावं लागतं. ते म्हणजे ॲब्सोल्यूट, रिलेटिव्ह आणि स्ट्रॅटेजिक. यामध्ये या असणाऱ्या स्थानामध्ये ॲब्सोल्यूट, रिलेटिव्ह आणि स्ट्रॅटेजिक म्हणजेच निरपेक्ष स्थान, अक्षवृत्त, रेखावृत्त, गोलार्ध आणि कटिबंधाच्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी हे स्थान, निरपेक्ष स्थान विचारात घ्यावं लागेल. त्यानंतर रिलेटिव्ह लोकेशन या अनुषंगाने विचार करता डावपेचाच्या दृष्टीने भारताचे स्थान विचारात घ्यावे लागेल. यामध्ये साधनसंपत्ती, व्यापार, सागरी वर्चस्व, हवाई मार्ग आणि राजकीय हे मुद्दे घेऊन आपल्याला रिलेटिव्ह लोकेशन हे अभ्यासावं लागेल. तर मुद्दा क्रमांक 3 किंवा 3ऱ्या निकषानुसार लोकेशन अभ्यासणं म्हणजे स्ट्रॅटेजिक लोकेशन. याला सापेक्ष स्थान असे म्हणतात. हे सापेक्ष स्थान अभ्यासत असताना तुम्हाला अनेक मुद्दे भारत देशातील यामध्ये नोंद करावे लागतील. इतर देशाशी त्यांची तुलना करावी लागेल. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं स्थान आणि सीमा, क्षेत्रफळ, घटक राज्य, भूरचना, समुद्रकिनारा, नद्या, मृदा, हवामान, नैसर्गिक वनस्पती, प्राणी जीवन, खनिजे, पशुसंपत्ती, मासेमारी, वनसंपत्ती, पिके, उद्योगधंदे, इतर उद्योग, लोकशाही प्रधान देश, लोकसंख्या वाढीचा दर, जन्म मृत्यू दर, लोकसंख्येची घनता, संस्कृती, धर्म, भाषा, वाहतूक या अनुषंगाने भारताचं इतराबरोबर तुलना करून स्थान सांगावं लागेल. म्हणजेच भारताचं आपल्याला सापेक्ष स्थान अभ्यासावं लागेल. मग तर चला या मुद्द्यावर आपला अभ्यासासाठी एक मोठा प्रश्न तयार होईल. तर 3 उपमुद्द्यावर आधारित शॉर्ट नोटसुद्धा आपल्याला या ठिकाणी घेता येतील किंवा अभ्यासता येतील, तयारी करता येईल. प्रश्न मोठा असा असू शकतो, भारताचे स्थान साधारण स्पष्ट करा. यामध्ये तुम्हाला 3 मुद्दे या ठिकाणी सांगावे लागतील, 3 निकष सांगावे लागतील. ॲब्सोल्यूट लोकेशन, रिलेटिव्ह लोकेशन अँड स्ट्रॅटेजिक लोकेशन. हे 3 मुद्द्याच्या आधारे तुम्हाला हे लोकेशन अभ्यासावं लागेल. शॉर्ट नोटसाठी तुम्हाला निरपेक्ष स्थान, लष्करी डावपेचाच्या दृष्टीने स्थान किंवा सापेक्ष स्थान या मुद्द्याच्या अनुषंगाने यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्या दृष्टीने आपण पहिल्या मुद्द्याची चर्चा मांडणार आहोत. याचे लेक्चर तुम्हाला मी पाठवून देईन. तुम्ही ते लेक्चर ऐकून त्यामध्ये ठळक मुद्दे अभ्यासाचे आहेत, ते विचारात घ्यायचे आहेत. विद्यार्थी मित्रहो, आपणास एक नम्र माझी विनंती आहे. आपल्याला हा सामान्य ज्ञानाचा पेपर अभ्यासत असताना तुम्हाला मार्केटमध्ये जाऊन नकाशा पेन्सिल विकत घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला भारताचा राजकीय नकाशा विचारात घ्यावा लागेल किंवा विकत घ्यावा लागेल.
त्याची प्रिंट घ्यावी लागेल आपल्याला. त्याचबरोबर आपल्याला स्वाभाविक नकाशा विचारात घ्यावा लागेल. हे 3 प्रिंट तुम्हाला घेऊन तुम्ही जे नोट्स तयार करणार आहे त्या वहीच्या पहिल्या पुट्टेच्या अंतर्गत बाजूला तुम्हाला स्वाभाविक नकाशा चिटकावा लागेल. तर शेवटच्या पेजच्या अंतर्गत पुट्टेच्या बाजूला तुम्हाला राजकीय संबंधित असणारा नकाशा चिटकवावा लागेल. ज्यावेळेला लेक्चर चालू असेल त्यावेळेला या दोन्हीचं तुम्हाला ऑब्झर्वेशन करावं लागेल, त्याची तुम्हाला पाहणी करावी लागेल आणि ते समजून घ्यावं लागेल. त्याच वेळेला तुमच्या लक्षात ह्या मी सांगत असलेले मुद्दे येईल. कुठलाही प्रादेशिक पेपर अभ्यासत असताना त्याची यथोचित मांडणी करत असताना आपण अतिशय कॉन्सन्ट्रेशननं किंवा एकाग्रतेनं संबंधित भाग समजून घेण्याची गरज असते. त्यानंतर मी तुम्हाला स्टेन्सिल घ्या असं सांगितलं, म्हणजे नकाशाचा सांगाडा घ्या, ते तुमच्या वहीमध्ये असावा. तुम्ही नोट्स तयार करत असताना तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी स्क्रीनवरला असणारे वेगवेगळ्या प्रश्नाच्या उत्तराचे नकाशे, हे नकाशाचं स्केच तुम्हाला करता यायला हवं. त्याही दृष्टीनं तुम्ही त्याचा विचार स्टेन्सिल पण घेऊन ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, पहिला मुद्दा लोकेशन अँड फिजिओग्राफिक डिव्हिजन ऑफ इंडिया असा आहे. यामध्ये लोकेशनचा आपण थोडीशी चर्चा केली. यामधला दुसरा जोडून असणारा मुद्दा आहे तो म्हणजे फिजिओग्राफिक डिव्हिजन ऑफ इंडिया. भारताच्या प्राकृतिक रचनेचे विभाग किंवा भारताची प्राकृतिक रचना. यामध्ये भारताची प्राकृतिक रचना 5 विभागामध्ये विभागलेली आहे. त्याची माहिती आपल्याला मांडावी लागेल. 5 विभाग विद्यार्थी मित्रांनो कोणते आहेत? तर पहिला विभाग आहे उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश म्हणजेच हिमालय. दुसरा प्राकृतिक विभाग कोणता आहे? तो उत्तरेकडील गाळाचे मैदान, याला सिंधू गंगा आणि ब्रह्मपुत्रेचं मैदान असं म्हटलं जातं. त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. त्यानंतर 3 नंबरचा प्राकृतिक विभाग आहे तो म्हणजे द्वीपकल्पी पठार किंवा भारतीय पठार. यामध्ये याचाही अभ्यास तुम्हाला या ठिकाणी करावा लागेल. तर नंबर 4चा प्राकृतिक विभाग आहे तो म्हणजे कोस्टल प्लेन्स, याला किनारपट्टीचे मैदान असं म्हटलं जातं. हा 4था प्राकृतिक विभाग आहे. तर 5वा प्राकृतिक विभाग आहे तो म्हणजे भारतीय बेटं, समुद्र किनाऱ्यालगत आणि समुद्रांतर्गत भारतीय भूमीमध्ये समाविष्ट असणारे भारताच्या अखत्यारीतील असणारी विविध असणारी बेटं, जसं उदाहरणार्थ अंदमान निकोबार अशी असणारी भारताच्या मालकीची सर्व बेटं, यांची नोंद आपल्याला घ्यायची. हे 5 मुद्दे, हे 5 प्राकृतिक विभाग अभ्यासत असताना हा प्राकृतिक असणारा विभाग निर्माण कसा झाला, त्याची उत्पत्ती कशी झाली, त्यानंतर त्याची रचना कशी आहे, त्याचे उपविभाग करून आपण त्याच्या अभ्यासाची मांडणी कशी करायची, त्याचबरोबर त्याची वैशिष्ट्ये कोणती आहेत, वेगळेपण काय आहे आणि त्याचं महत्त्व काय, असे विविध मुद्दे घेऊन आपल्याला फिजिओग्राफिक डिव्हिजन ऑफ इंडियाचा अभ्यास करायचा आहे. भारतीय प्राकृतिक रचनेचा अभ्यास करायचा. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या प्रकरणामधील दुसरा मुद्दा आहे जनरल क्लायमॅटिक रिजन. भारताचे सामान्य हवामान विषयक विभाग किंवा भारताचे हवामान विषयक विभाग हे आपल्याला अभ्यासायचे आहेत. भारताचे असणारे, भारत जरी मान्सून हवामानात येणारा देश असला तरी भारताचं हवामान उत्तरेकडचं, मध्य भारतातील, किनारपट्टीलगतचं हे वेगवेगळं आहे. त्या अनुषंगाने भारतातील जनरल क्लायमॅटिक रिजन, भारतीय हवामानाचे विभाग आपल्याला अभ्यासायचे आहेत. तर 3 नंबरचा मुद्दा आहे तो म्हणजे टाईप्स ऑफ सॉईल. भारतामधील संबंधित असणारे मातीचे, मृदेचे असणारे प्रकार या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे आहेत. भारतीय मृदेचे वेगवेगळे प्रकार अभ्यासक्रमामध्ये आहेत. भारताच्या मातीचे अभ्यासकांनी वेगवेगळे प्रकार हे सांगितलेले आहेत. ते संबंधित असणारे मातीचे प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत. उदाहरण सांगायचं म्हटलं तर गाळाची जमीन किंवा गाळाची मृदा, याला ॲल्युव्हियल सॉईल असं म्हणतात. नंबर 2 डेझर्ट सॉईल, वाळवंटी मृदा. नंबर 3 काळी मृदा, याला ब्लॅक कॉटन सॉईल, ब्लॅक सॉईल असं म्हटलं जातं. नंबर 4 रेड सॉईल, तांबडी मृदा. नंबर 5 लॅटराइट सॉईल म्हणजे जांभी मृदा. नंबर 6 पर्वतीय मृदा, माउंटन सॉईल. असे मातीचे असणारे 6 प्रकार आपल्याला या प्रकरणामध्ये टाईप्स ऑफ सॉईल या अनुषंगाने विचारात घ्यायचे आहेत. त्यानंतरचा 4था मुद्दा या प्रकरणामधील आहे तो म्हणजे टाईप्स ऑफ नॅचरल व्हेजिटेशन.
म्हणजे नैसर्गिक वनस्पतीचे वर्गीकरण, भारत देशामध्ये आढळत असणाऱ्या जंगलाचे प्रकार हे तुम्हाला या ठिकाणी अभ्यासाचे आहेत. याची उदाहरणं सांगायची म्हटलं तर जंगलाचे प्रकार अनेक विविध आहेत. यामध्ये एव्हरग्रीन फॉरेस्ट, सदाहरित जंगले. नंबर 2 डेसिडियस फॉरेस्ट, पानझडी जंगले. त्याचबरोबर तिसरा सांगायचं म्हटलं तर पर्वतीय जंगले, माउंटन फॉरेस्ट. नंबर 4 त्रिभुज प्रदेशातील जंगले, याला लिटोरल फॉरेस्ट असं म्हटलं जातं. नंबर 5 शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे शुष्क प्रदेशातील जंगल, म्हणजे फॉरेस्ट इन ड्राय रिजन. भारत देशामध्ये आढळणारे ही 5 प्रकारची जंगलं आपल्याला या प्रकरणामध्ये या ठिकाणी अभ्यासायचे. तर मित्रो, आपल्या लक्षात आलं असेल या प्रकरणाचा अभ्यास काय, फिजिकल सेटअप या प्रकरणामध्ये भारताचं जगातलं स्थान, भारताचे प्राकृतिक 5 विभाग, जनरल क्लायमॅटिक रिजन, भारतीय हवामानाचे विभाग, टाइप्स ऑफ सॉइल, भारतीय मृदेचे प्रकार, आणि टाइप्स ऑफ नॅचरल व्हेजिटेशन म्हणजे भारतात आढळणाऱ्या वनांचे प्रकार, यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पहिल्या प्रकरणामध्ये इतका विस्तृत असा अभ्यास आहे. युनिट नंबर 2 याचं नाव पॉप्युलेशन असं आहे, लोकसंख्या असा आहे. या असणाऱ्या लोकसंख्या या प्रकरणामध्ये कोणकोणते उपमुद्दे अभ्यासायचे ते प्रथम स्क्रीनवर बघा. ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन, डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉप्युलेशन, स्ट्रक्चर ऑफ पॉप्युलेशन, एज अँड सेक्स कंपोजिशन. यामध्ये ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन, भारत देशाची लोकसंख्या कशी वाढत गेली, कशी वाढली, वाढीची कारणं, तिची वास्तविकता, याचा अभ्यास आपल्याला या पहिल्या मुद्द्यामध्ये करावा लागेल. त्यानंतर मुद्दा दुसरा आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉप्युलेशन, लोकसंख्येचे वितरण, घनतेनुसार भारतातील लोकसंख्येचे वितरण. अति घनदाट लोकसंख्येचा प्रदेश, दाट लोकसंख्येचा प्रदेश, मध्यम लोकसंख्येचा प्रदेश, विरळ लोकवस्तीचा प्रदेश आणि अतिविरळ लोकवस्तीचा प्रदेश, असे 5 गट करून आपल्याला डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉप्युलेशन, भारत देशातील लोकसंख्येचं वितरण अभ्यासायचं आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे स्ट्रक्चर ऑफ पॉप्युलेशन, म्हणजे लोकसंख्येची रचना आपल्याला अभ्यासायची. स्ट्रक्चर ऑफ पॉप्युलेशन आपल्याला अभ्यासायचं आहे आणि यामध्ये 2 निकष घ्यायचे आहेत. यामध्ये 2 निकष कोणते घ्यायचे आहेत? एज अँड सेक्स कंपोजिशन, म्हणजे वयोगट रचना. उदाहरण सांगायचं म्हटलं तर 0 ते 5 वयोगट, 5 ते 10 वयोगट, 10 ते 15, अशा पद्धतीनं वयोगटानुसार लोकसंख्येचं संबंधित स्थिती किंवा रचना आपल्याला अभ्यासाची. सेक्स कंपोजिशन म्हणजे मेल फिमेल, या अनुषंगाने आपल्याला भारतातील लोकसंख्येची रचना अभ्यासाची. असं हे तिसरं भारतीय लोकसंख्या अभ्यासण्यासाठीचं असणारं तिसरं प्रकरण आहे. प्रकरण दुसरं आहे. प्रकरण तिसरं विद्यार्थी मित्रांनो असं आहे, स्क्रीनवर दिसतंय बघा. युनिट नंबर 3 रिसोर्सेस अँड इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज, म्हणजे काय? साधन संपत्ती आणि आर्थिक व्यवहार, आर्थिक संबंधित हालचाली. या अनुषंगाने ज्या रिसोर्सेस आधारित उद्योगधंदे भारतातील आहेत त्यांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. यामध्ये 4 प्रमुख या प्रकरणाचे भाग आहेत, 4 गट आहेत. यामध्ये पहिला भाग आहे तो म्हणजे मिनरल रिसोर्सेस, म्हणजे मिनरल रिसोर्सेस म्हणजे धातू खनिज. हे धातू खनिजे कसे अभ्यासायचे आहेत आपल्याला? डिस्ट्रीब्युशन अँड प्रोडक्शन, म्हणजे त्याचं वितरण काय आहे आणि उत्पादन काय आहे, हे 2 मुद्दे घेऊन आपल्याला मिनरल रिसोर्सेस अभ्यासायचे आहेत. यामधली 2 मिनरल्स आपल्याला अभ्यासायचे आहेत. पहिलं मिनरल्स आपल्याला अभ्यासायचे ते म्हणजे आयर्न ओर, लोखंड, लोह खनिज, आणि दुसरं मिनरल अभ्यासायचं ते म्हणजे मॅंगनीज आणि लोह खनिज, याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी तिसऱ्या प्रकरणात करायचा आहे. त्यानंतर पॉवर रिसोर्सेस, शक्ती साधने. या शक्ती साधनामध्ये ते हे दोन्ही शक्ती साधने डिस्ट्रीब्युशन आणि प्रोडक्शन
या मुद्द्याच्या निकषाच्या आधारे आपल्याला अभ्यासायचे आहेत. यामध्ये पॉवर रिसोर्सेसमध्ये 2 पॉवर आपल्याला अभ्यासायचे आहेत. एक कोल अँड पेट्रोलियम. कोल म्हणजे दगडी कोळसा आणि पेट्रोलियम म्हणजे खनिज तेल. दगडी कोळसा आणि खनिज तेलाचा अभ्यास आपल्याला या असणाऱ्या 2 नंबरच्या मुद्द्यामध्ये आपल्याला पॉवर रिसोर्सेसमध्ये करायचा आहे. तर ॲग्रिकल्चर प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन म्हणजे शेती उत्पादनं. शेती एक साधन संपत्ती आहे, त्यामध्ये होणारी उत्पादनं हे प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन याच निकषाच्या आधारे अभ्यासायचं आहे. आणि 2च पिकं भारतातील अभ्यासायचे आहेत. ती 2 पिकं कोणती? तर पहिलं पीक आहे राईस आणि दुसरं पीक कोणतं आहे ते म्हणजे वीट. भात आणि गहू या 2 पिकांचा अभ्यास आपल्याला मुद्दा नंबर 3 मध्ये करायचा आहे. त्यानंतर मुद्दा क्रमांक 4 आहे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट म्हणजे औद्योगिक प्रगती, औद्योगिक विकास किंवा उद्योगधंद्याचा विकास. या अनुषंगाने 2 उद्योग आपल्याला अभ्यासायचे आहेत. एक ॲटोमोबाईल आणि दुसरा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ॲटोमोबाईल म्हणजे स्वयंचलित वाहन उद्योग, तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे माहिती तंत्रज्ञान. भारतातील माहिती तंत्रज्ञान आपल्याला अभ्यासायचं. नवीन चॅलेंजिंग असणारे हे मुद्दे आहेत. ॲटोमोबाईल उद्योग, स्वयंचलित वाहन उद्योग आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी माहिती तंत्रज्ञान याचा भारतातील आपल्याला अभ्यास करायचा आहे. अशा 4 उपघटकांनी मिळून युनिट नंबर 3 तयार झाले, प्रकरण तयार झाले. त्याचं नाव आहे रिसोर्सेस अँड इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज. साधन संपत्ती आणि औद्योगिक प्रगती किंवा आर्थिक विकास, आर्थिक उद्योग या अनुषंगाने हे संबंधित असणारं प्रकरण अभ्यासायचं. युनिट नंबर 4 आहे. युनिट नंबर 4चं टायटल असं आहे बघा, सोशल अँड रिजनलायझेशन ऑफ इंडिया. म्हणजे सामाजिक आणि विभागवार भारताचा काय आपल्याला अभ्यास करायचा आहे. यामध्ये सामाजिक आणि विभागवार आपल्याला अभ्यास असताना त्यामध्ये जे मुद्दे अभ्यासायचे ते 2 मुद्दे आहेत. यामध्ये डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉप्युलेशन, लोकसंख्येचे वितरण हे आपल्याला अभ्यासायचे. लोकसंख्येची स्थिती भारतातील अभ्यासायची. यामध्ये ही लोकसंख्या, डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉप्युलेशन, भारतीय लोकसंख्येचं वितरण अभ्यासत असताना त्याचे 2-3 आधार घेऊन आपल्याला अभ्यास करायचा आहे. पहिला आहे रिलिजियस, दुसरा आहे कास्ट, तिसरा आहे लँग्वेज आणि चौथा आहे ट्राईब्स. रिलिजियस म्हणजे धार्मिक, कास्ट म्हणजे जातीय, लँग्वेज म्हणजे भाषीय आणि ट्राईब्स म्हणजे आदिवासी. या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉप्युलेशन, लोकसंख्येचं वितरण किंवा लोकसंख्येचं वर्गवारी अभ्यासत असताना रिलिजियस धार्मिक, कास्ट भाषा आणि आदिवासी हे घटक या ठिकाणी आधारभूत मानून भारतीय लोकसंख्येचं वितरण आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यानंतर दुसरा या प्रकरणातील मुद्दा आहे रिजनलायझेशन ऑफ इंडिया. म्हणजे प्रादेशिकीकरण. भारतातील प्रादेशिकीकरण आपल्याला अभ्यासायचं आहे. यामध्ये प्रादेशिकीकरणमध्ये फिजिओग्राफी, प्राकृतिक आपल्याला भारताच्या विभागांचा अभ्यास करायचा आहे. भारतीय प्राकृतिक विभागाचा अभ्यास करायचा आहे. यासाठी रेफरन्स आपल्याला आहे R.L. सिंग या विद्वानाचा. फिजिओग्राफिक आपल्याला जे रिजनलायझेशन ऑफ इंडियाचा अभ्यास करायचा आहे. रिजनलायझेशन ऑफ इंडियामध्ये फिजिओग्राफिक आधारानुसार आपल्याला अभ्यास करायचा R.L. सिंगचं. तर इकॉनॉमिक आर्थिक निकषानुसार प्रादेशिक विभाजन, प्रादेशिकीकरण किंवा प्रदेशीकरण अभ्यासायचं आहे ते आर्थिक निकषानुसार. त्यासाठी रेफरन्स आहे सेनगुप्ता यांचा. अशा पद्धतीनं तुमचा BA भाग 2 सेमिस्टर क्रमांक 3चा विद्यार्थी मित्रांनो अभ्यास आहे. हा अभ्यासक्रमामधील काही मुद्दे नव्याने आलेले आहेत, काही जुने मुद्दे कमी झालेले आहेत. या सर्वांचा विचार करून सध्याच्या पातळीवरील स्पर्धा परीक्षा, विद्यार्थ्याचं सामान्य ज्ञान वाढण्याच्या दृष्टीनं बाकीच्या अनेक घटकाचा विचार करून आणि संबंधित काठिण्य पातळी विषयाची विचारात घेऊन हा अभ्यासक्रम विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाने तयार केलेला आहे. तो अभ्यासक्रम 2020-21साठी तुम्हाला BA भाग 2साठी आहे, सेमिस्टर नंबर 3साठी आहे, पेपर क्रमांक 4साठी आहे. हा अभ्यासक्रम तुम्हाला मी माझ्या पेपरमधला सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच माझे सहकारी पेपर नंबर 3साठी
क्लायमेटलॉजी म्हणजे प्राध्यापक संभाजी बनसोडे सर तुम्हाला पेपर नंबर 3चा अभ्यासक्रम ते तुम्हाला सांगतील. तोही अभ्यासक्रम आपण विचारात घ्यायचा आहे. मग तर चला, तुम्हाला तिसऱ्या सेमिस्टरला 2 पेपर आहेत. एक पेपर आहे क्लायमेटलॉजी हवामानशास्त्र, तर दुसरा पेपर आहे जिओग्राफी ऑफ इंडिया भारताचा भूगोल. हे 2 पेपर आपण अभ्यासायचे आहेत. तुम्हाला इथून पुढे नियमितपणे आपल्या ग्रुपवर यूट्यूबच्या माध्यमातून, गुगल मीटच्या माध्यमातून तुम्हाला लेक्चर्स पाठवले जातील. लेक्चर्स देण्याची व्यवस्था केली जाईल. ती लेक्चर आपण व्यवस्थितपणे ऐकली पाहिजे. विद्यार्थी मित्र व आपल्याला नम्र आव्हान आहे, तुम्ही माझ्याशी संपर्क करून तुम्ही मला तुमचा व्हॉट्सअप नंबर दिला पाहिजे. तुम्ही प्रत्येकाने आपल्या मोबाईलमध्ये गुगल मीट, त्याचबरोबर झूम हे ॲप तुम्ही घेतली पाहिजेत. त्याचशिवाय तुमच्या मोबाईलमध्ये आवाज साऊंड सिस्टीम वगैरे व्यवस्थित आहे का नाही याची खात्री तुम्ही पदवीच्या मुलांनी करून घेतली पाहिजे. आणि ही संबंधित लेक्चर तुम्ही ऐकली पाहिजेत, सेव्ह केली पाहिजेत, बघितली पाहिजे. इथून पुढे तुम्हाला नित्यक्रमानं लेक्चर्स टाईम टेबलनुसार पाठवून दिली जातील. ते तुम्ही ऐका, त्याची नोंद घ्या. त्यामध्ये सांगितलेल्या वेळच्या सूचनांचं पालन करा आणि आपला अभ्यास सुखकर करण्यासाठी प्रयत्न करा. घरी थांबा, बाहेर फिरवू नका. कोविडजन्य परिस्थिती आहे. आता ग्रामीण भागामध्येही या कोविडचा संबंधित असणारा गती वाढलेली आहे आणि संबंधित ही परिस्थिती निर्माण होऊ लागलेली आहे. लवकरच याच्यावर लस येईल अशी अपेक्षा आहे. लस आल्यानंतर पुन्हा आपण वर्गामध्ये भेटणार आहोतच. तोपर्यंत तुम्हाला ऑनलाईनच अभ्यास करावा लागेल. त्यामुळं आता इथून पुढे शासनाच्या नियमानुसार काही दिवसासाठी तुमची आपली भेट ही ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून होईल. आपण याची नोंद घ्या. आपल्या मित्रांना सांगा, मैत्रिणींना सांगा, एकमेकाला सजग करा. एकमेकाला फोनवर तुम्ही यासंबंधी शंका चर्चा केली तरी चालेल. मला तुम्ही या अभ्यासक्रमामधील काय अडचणी शंका वाटल्या तर ते फोनवर विचारू शकता. माझा फोन नंबर आहे, आपण नोंद करून घ्या. 98 600 28 28 723 28723. बघा, पुन्हा एकदा माझा मोबाईल नंबर तुम्हाला सांगतोय, 9860 किंवा 00 28 723. ओके, धन्यवाद, नमस्कार.